नंदुरबार से बड़ी राजनीतिक प्रतिक्रिया सामने आई है। मोदी सरकार के 11 वर्ष पूरे होने पर आयोजित पत्रकार परिषद में विधायक राजेश पाड़वी ने केंद्र सरकार की उपलब्धियों की सराहना की। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में ये 11 साल सेवा, सुशासन और गरीब कल्याण को समर्पित रहे हैं। महिला, युवा, किसान, दलित, आदिवासी और ओबीसी वर्ग के लिए चलाई गई योजनाओं का उल्लेख करते हुए उन्होंने मोदी सरकार को समर्पण और विकास का प्रतीक बताया। राजेश पाड़वी ने कहा कि मोदी सरकार ने देश की राजनीतिक संस्कृति में पारदर्शिता, जवाबदारी और विकास को प्राथमिकता दी है। डिजिटल इंडिया से लेकर महिला सशक्तिकरण तक हर क्षेत्र में सरकार की नीतियों के सकारात्मक परिणाम दिखने लगे हैं। पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्या 11 वर्ष पूर्तीच्या संकल्पसिद्धी, विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी, जिल्ह्याचे अध्यक्ष नीरजभाऊ माळी, आमचे पाठकजी आणि सदानंदजी, उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो, 11 वर्ष पूर्तीच्या या अमृत काळानिमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी आपण विविध ज्या काही योजना आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या ज्या काही योजना राबवलेल्या आहेत देशामध्ये, राज्यामध्ये, त्याची माहिती आपण संपूर्ण त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन देतो आहोत। ते मग प्रधानमंत्री आवास योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, जनधन योजना असेल, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असेल, ज्या काही वैयक्तिक आणि सामूहिक लाभाची योजना आहे किंवा मग कनेक्टिव्हिटी, दुर्गम भागातली कनेक्टिव्हिटी असेल, रस्ते असेल, व्यापार असेल, जे काही इंडस्ट्री आहे, ह्या संदर्भात या ठिकाणी जे 11 वर्षामध्ये 2014 पूर्वीचा भारत आणि 2014 नंतरचा भारत हे जे काही विकास झालेला दिसतोय ते आम्ही लोकांनी मान्य केले, लोकांपुढे आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचा या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। त्या ठिकाणी आत्ताच झालेलं सिंदूर ऑपरेशन आपण पाहता, देशाच्या नेतृत्वाने धाडसी निर्णय घेऊन जे पाकिस्तानने जो भ्याड हल्ला आपल्या इथं काश्मीरमध्ये केला, ज्या ठिकाणी निष्पाप लोकांचा त्या ठिकाणी जीव गेला, त्या निमित्ताने ऑपरेशन सिंदूर हे करून ज्या देशाने किंवा ज्या दहशतवाद्यांनी ज्या देशाचं त्या ठिकाणी आश्रय घेऊन केला होता, त्या देशामध्ये घुसून त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर राबवून 9 अड्डे त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे नेस्तनाबूत केले। त्याच्यामुळे संपूर्ण जगाला भारताची जी काही ताकद आहे, तिथल्या सिव्हिलियनला कुठलाही त्रास न देता फक्त दहशतवादी संपवण्याच्या दृष्टीने घेतलेला निर्णय हा जगाने देखील त्या ठिकाणी मान्य केलेला आहे। भारताने जी कारवाई केली त्याला देखील सर्व देशांनी त्या ठिकाणी समर्थ दाखवले आणि त्या ठिकाणी आपल्या पाठिंबा देखील जाहीर केलेला आहे। अशा दृष्टीने आपला भारत देशाची जी काही वाटचाल आहे ती अतिशय विकसित गतीने त्या ठिकाणी होते आणि त्याचा रिझल्ट देखील संपूर्ण जग देखील पाहतोय आणि भारत देश देखील पाहतोय। ह्या दृष्टीने ह्या 11 वर्षाचा कालावधी जे काही देशाचा विकास झालाय तो आम्ही जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि गोरगरिबांसाठी असेल, सर्वसामान्यांसाठी असेल, इंडस्ट्री असेल, सर्वांसाठी जे काही त्या ठिकाणी शासनाने काही चांगलं देशाच्या विकासाच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे त्याचं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवून येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या काही योजना केंद्र सरकारने राबवल्या आहे, राज्य सरकारने राबवल्या आहे, त्या लोकांपुढे घेऊन जाऊन आम्ही येणाऱ्या काळामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आम्ही लढवणार आहोत।